आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम यावर्षीपासून बदललेला आहे. पूर्वी मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये एकूण 10 प्रकरणे होती, परंतु यावर्षी मात्र 5च प्रकरणे आहे. त्यातील पहिले प्रकरण आहे आकृती पूर्ण करा, म्हणजेच पॅटर्न कंप्लीशन. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 41 ते 60 पर्यंतच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये 40 प्रश्नांचा सराव झालेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व प्रश्नांचा चांगल्या प्रकारे सराव करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 41. आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, प्रश्न क्रमांक 41 मध्ये हा आकार इथे आलेला आहे. मग घड्याळाच्या काट्यानुसार तो थोडा पुढे सरकून पुढच्या आकृतीत इथे आलेला आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या दिशेने सरकून इथे यायला हवा, म्हणजे तो आकार असा पूर्ण होईल. मग तुम्ही पर्यायाचे निरीक्षण करा. ए पर्यायामध्ये हा आकार सापडतो का तुम्हाला? नाही. सी मध्ये सापडतो का? नाही. डी मध्ये तर मुळीच नाही. मग योग्य पर्याय कोणता? तर अगदी बरोबर, पर्याय क्रमांक बी. आता प्रश्न क्रमांक 42 चे निरीक्षण करा. यामध्ये जी रेषा काढलेली आहे ती आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे सरकवूया. जशी ही इथे छेदलेली आहे, पुढच्या आकृतीमध्ये ती थोडी पुढे गेलेली आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये ती या बाजूला यायला पाहिजे, या कोपऱ्यामध्ये, म्हणजे ती अशी तयार व्हायला पाहिजे. मग ए बी सी डी या पर्यायापैकी तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटेल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 43. 43 मधली जर आकृती आपल्याला पूर्ण करायची असली तर खूपच सोपं आहे. ही जर तुम्ही इथे रेषा काढली तर प्रश्न आकृती पूर्ण होईल. मग ABCD या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य वाटेल? पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 44. आकृती पूर्ण करूया. बघा, तुमच्या सहजच लक्षात येईल की या आकारामध्ये, या कोपऱ्यामध्ये अर्धगोल आहे. पुढच्या आकारामध्ये तो थोडा घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे सरकलेला आहे. आता हाच आकार आपल्याला या आकृतीमध्ये इथे हवा आहे. मग आपण जर पर्याय क्रमांक ए चे निरीक्षण केले तर हा आकार आणि हा आकार अगदी तंतोतंत जोडतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 45. आकृती पूर्ण करूया. बघा, आधी वर्तुळ काढूया, मग ते असे, पुन्हा मग ही रेषा, म्हणजे कशी आकृती तयार झाली? अशी. मग पर्यायाचे निरीक्षण करूया. पर्याय क्रमांक ए जुळतो का आपण काढलेल्या आकाराशी? नाही. पर्याय क्रमांक बी जुळतो का? नाही. पर्याय क्रमांक सी तर अगदी चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक डी आपण काढलेल्या आकाराशी तंतोतंत जुळतो आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. तर प्रश्न क्रमांक 46 चे बारकाईने निरीक्षण करा. काय लक्षात येईल? या दोन आकारांमध्ये काहीतरी सुसंगती आहे. काय सुसंगती आहे? आता बघा, इथे चौकोनामध्ये फुली आहे. पुढच्या आकृतीमध्ये तो चौकोनच काढून टाकलेला आहे, हो की नाही? मग खाली सुद्धा तशी सुसंगती आहे. खाली एक चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये असा एक कोन काढलेला आहे. मग आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये चौकोन काढून टाकायचा आहे आणि फक्त कोन ठेवायचा आहे, हो की नाही? मग तुम्ही पर्याय क्रमांक ए चे निरीक्षण करा. हा कोन विरुद्ध दिशेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए आपले उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक बी तर चुकीचे आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये तो सुद्धा आकार आपल्याला चुकीचा वाटत आहे. मग आपण काढलेला हा आकार आणि पर्याय क्रमांक सी मधला आकार तंतोतंत जुळतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 47 मधली आकृती पूर्ण करणे तर अगदी सोपं आहे. कसे ते बघा. पर्यायाचे निरीक्षण केल्यावरच तुमच्या लक्षात येईल की ए पर्याय हा चुकीचा आहे, बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे, सी पर्याय तर अगदीच वेगळा आहे. प्रश्नाकृती आणि डी मधली आकृती ही तिथे तंतोतंत जुळणारी आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 48. निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की हे दोन आकार सारखे आहे. मग आपल्याला इथे जो आकार आहे तोच आकार इथे जुळवायचा आहे. मग पर्याय क्रमांक ए आणि हा आकार जुळतो आहे का? नाही. पर्याय क्रमांक बी मधला आकार इथे योग्य राहील का?
नाही, पर्याय क्रमांक सी तर चुकीचाच आहे. मग राहिला पर्याय क्रमांक डी. तो जर आपण उचलून इथे ठेवला तर आपली आकृती व्यवस्थित पूर्ण होईल. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 49. या दोन आकारांमध्ये सुसंगती आहे. मग आपल्याला हे दोन आकार सारखे शोधायचे आहे. तर मग तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक ए हा इथे योग्य राहील का? अजिबात नाही. पर्याय क्रमांक सी आणि हा आकार जुळतो आहे का? नाही. पर्याय क्रमांक डी प्रश्न आकृती हे तर दोन्ही आकार सारखेच आहे. म्हणजे हा आकार इथे बसणार नाही. मग पर्याय क्रमांक बी हा जर आपण उचलून असाच्या असा इथे ठेवला तर आपली प्रश्न आकृती पूर्ण होईल. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 50. काय सुसंगती आहे? निरीक्षण केलं का तुम्ही आकृतीचं? हो, बघा ना. इथे दोन चौरस आहे आणि चौरसामध्ये आडव्या उभ्या रेषा काढलेल्या आहे. पुढच्या आकृतीमध्ये दोन वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये आडव्या उभ्या रेषा काढलेल्या आहे. मग पुढच्या आकृतीमध्ये हा जो आकार आहे तोच आकार इथे घेतलेला आहे, परंतु त्या चौरसामध्ये 4 डॉट काढलेले आहे. मग प्रश्न आकृतीच्या जागी काय येईल? हा आकार इथे येईल आणि त्या आकृतीमध्ये आतमध्ये 4 डॉट आपल्याला काढायचे आहे. मग पर्यायाचे निरीक्षण करा. आपण काढलेला आकार ए पर्यायाशी जुळतो आहे का? नाही. आपण काढलेला आकार सी पर्यायाशी जुळतो आहे का? नाही. आपण काढलेला आकार डी पर्यायाशी सुद्धा जुळत नाही आहे, कारण आपल्याला तिरप्या रेषा हव्या आहे आणि या पर्यायामधल्या रेषा ह्या आडव्या आणि उभ्या आहे, म्हणजे डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक बी आणि आपण काढलेला आकार हा सारखा आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 51. निरीक्षण करा आकृतीचे. आकृती आपण पूर्ण करूया. बघा, आकृती जर पूर्ण करायची असेल तर ती अशी पूर्ण होईल. हो की नाही? मग पर्यायाचे निरीक्षण करा. ए पर्याय आपण काढलेल्या आकाराशी जुळतो आहे का? नाही. बी पर्याय सुद्धा जुळत नाही आहे. सी पर्याय सुद्धा आपण काढलेल्या आकाराशी जुळत नाही. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक डी मधला आकार हा तंतोतंत जुळतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 52. निरीक्षण केले का तुम्ही प्रश्न क्रमांक 52चे? तर काय लक्षात येईल? हे दोन आकार सारखे आहे. मग आपल्याला या आकारासारखाच इकडे आकार शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक इथे जसे अर्धवर्तुळ आहेत तसेच अर्धवर्तुळ आपल्याला इकडे काढायचे आहेत. अर्धवर्तुळांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4. 4 अर्धवर्तुळ आपल्याला इकडे हवे आहेत. मग पर्याय क्रमांक बी मध्ये तर अर्धवर्तुळ नाहीच आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा अर्धवर्तुळ नाही आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये आणि पर्याय क्रमांक ए मध्ये अर्धवर्तुळ आहेत. परंतु सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये अर्धवर्तुळांची संख्या 1, 2, 3, 4, 5 आहे. आपल्याला 4 हवी आहे. म्हणून सी पर्याय हा चुकीचा आहे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 53. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? हे दोन आकार सारखे आहे. हे दोन आपल्याला सारखे करायचे आहे. मग पर्याय क्रमांक ए मध्ये कोणता भाग राहिलेला आहे? हा भाग राहिलेला आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये 2 तिरप्या रेषा आहे. आपल्याला एकच तिरपी रेष हवी आहे, म्हणून बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक डी तर अगदीच चुकीचा आहे. मग आपल्या प्रश्न आकृतीशी जोडणारा आकार आहे पर्याय क्रमांक सी. क्रमांक 54. प्रश्न आकृती पूर्ण करूया. पर्याय क्रमांक बी ची दिशा बदललेली आहे. पर्याय क्रमांक सी तिथे तंतोतंत जुळणार नाही. पर्याय क्रमांक डी आतमध्ये डार्क केलेला आहे, म्हणून डी सुद्धा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक ए जर आपण उचलून असाच्या असा इथे ठेवला तर आपली प्रश्न आकृती तंतोतंत पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 55 मधली प्रश्न आकृती पूर्ण करूया. काय लक्षात येईल? आधी अर्धवर्तुळ काढावा लागेल, मग डॉट डॉट असलेला एक अर्धा चौरस काढावा लागेल, मग डार्क कलरचा चौरस काढावा लागेल, मग पर्यायाचे निरीक्षण करा. इथे अर्धवर्तुळ नाही, म्हणून हा पर्याय कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये अर्धवर्तुळ आहे, डॉट डॉट केलेला भाग आहे, परंतु त्यानंतर इथे डार्क केलेला भाग हवा होता, म्हणून हा पर्याय सुद्धा कट केला.
पर्याय क्रमांक सी मध्ये अर्धवर्तुळ तर आहे, परंतु नंतर असे डॉट हवे होते, ते पर्याय क्रमांक सी मध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आता पहिल्या आकारामध्ये हा जो कोन आहे तो या बाजूला आहे. आता तो आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकवला तर तो असा झाला. मग पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकवला तर तो असा झाला. आता आपल्याला तो असा हवा आहे. मग तुम्ही जर पर्याय क्रमांक ए चे निरीक्षण केले तर कोनाची दिशा चुकीची आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकलेला आहे. पर्याय क्रमांक सी तर तो सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा आहे. मग आपला योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 57. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? हा जो अर्धगोल आहे तो वरच्या दिशेने आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये तो आपल्याला उजवीकडे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकवायचा आहे, म्हणजे तो असा तयार होईल. आणि हा जो यस आहे तो जर त्याची जर दिशा आपण सरकवली घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर तो असा तयार होईल. मग पर्यायाचे निरीक्षण केल्यावर ए पर्यायामध्ये तर हा अर्धगोल या दिशेने आलेला आहे, म्हणून तो आपण कट केला. डी पर्यायामध्ये सुद्धा हा अर्धगोल डाव्या दिशेला आलेला आहे, म्हणून तो सुद्धा आपण कट केला. आपल्याला उजव्या बाजूला जाणारा अर्धगोल हवा आहे. मग बी आणि सी पर्यायामध्ये थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल, कारण बी आणि सी पर्याय सारखे आहे, परंतु बी पर्यायामध्ये यस ची दिशा जी आहे ती तो यस उलटा काढलेला आहे, म्हणून बी पर्याय इथे चुकीचा ठरेल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 58 मधील प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया. आधी आकृती पूर्ण करूया. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण होईल, हो की नाही? मग पर्यायाचे निरीक्षण करा. पर्याय बी मध्ये ही रेषा सरळ आहे, त्यामुळे हा पर्याय आपण कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये हा चौकोन इथे आलेला आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये ही रेषा अशी आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट करूया. मग आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक ए चा आकार तंतोतंत जुळतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पेन्सिलने आकार आधी जुळवण्याचा प्रयत्न करा आणि तो पर्यायामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. क्षणात तुमचे उत्तर सापडेल. प्रश्न क्रमांक 59. आकृती पूर्ण करूया. आधी चौरस काढूया, अर्धवर्तुळ पूर्ण करूया आणि दोन्ही भागांना जोडणारी एक रेषा काढूया. आता पर्यायाचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? पर्याय क्रमांक ए मध्ये इथे अर्धवर्तुळ आलेला आहे, म्हणून हा पर्याय चुकला. पर्याय क्रमांक सी मध्ये दोन्ही बाजूला चौकोन आलेले आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकला. पर्याय क्रमांक डी मध्ये दोन्ही बाजूला अर्धवर्तुळ असल्यामुळे हा आकार सुद्धा चुकला. मग आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक बी मधला आकार तंतोतंत जुळतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. क्रमांक 60. प्रश्नाकृती पूर्ण केल्यावर लक्षात येईल की हे जे प्रत्येक आकृतीमधले बाण आहे ते आतल्या दिशेनं वळलेले आहेत, आतल्या दिशेला काढलेले आहेत. मग आपण पर्याय क्रमांक ए चे निरीक्षण केले तर सर्व बाण हे आतल्या दिशेने वळलेले आहेत का? नाही. पर्याय क्रमांक सी मध्ये हे बाण या दिशेने जात आहे आणि हे बाण या दिशेने जात आहे, म्हणून हे सुद्धा पर्याय चुकले. पर्याय क्रमांक डी मध्ये एकाच दिशेने आतमध्ये जाणारे बाण आहेत का? नाही, म्हणून डी पर्याय सुद्धा चुकला. फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये चारही बाण हे आतल्या दिशेने जाताना दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न सोडवलेले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपले 40 प्रश्न सोडवून झालेले आहेत. तुम्ही 60 प्रश्नांचा वारंवार सराव केला तर हे प्रश्न कसे सोडवायचे हे तुमच्या चांगले लक्षात येईल आणि परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तर तुम्ही न चुकता त्याचे उत्तर सोडवू शकाल.